सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय? हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय? रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय? रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. आज आपल्याला प्रॉब्लेम्स आपले संपतील. आज तुम्ही काय करा, तुमच्या शीटचा प्रॉब्लेम नंबर 27 काढा, PDF फाईल ओपन करा आणि 27वा प्रॉब्लेम काढा. आपण सॉल्व करूया. ओके, तर नोट्सचं पेज नंबर 16 काढा आणि त्याच्यातला 27 प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर आता हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात तुम्हाला पासबुकचा ओव्हरड्राफ्ट दिला आहे. 33,575 आणि बाकीच्या ट्रान्झॅक्शन्स दिलेल्या आहेत. ऑन गोईंग थ्रू द पासबुक द अकाउंटंट फाउंडेड द फॉलोइंग. त्या अकाउंटंटला काय काय मिस्टेक्स निघाल्या त्या नीट बघा. आता पहिली जी ट्रान्झॅक्शन आहे, अ चेक ऑफ ₹1080 क्रेडिटेड इन द पासबुक ऑन 28 मार्च. आता नीट लक्ष द्या, ही ट्रान्झॅक्शन कशी झाली आहे. 1080चं आधी क्रेडिट पडलं आहे पासबुकमध्ये 28 मार्चला आणि नंतर तो चेक डिसऑनर झालेला आहे 1 एप्रिलला. आता या चेकची आपण एंट्री केली नाही. देर वॉज नो एंट्री इन द कॅश बुक अबाउट द डिसऑनर ऑफ द चेक ऑन 15 एप्रिल. आता नीट लक्ष द्या. आता नीट लक्ष द्या. हा जो चेक डिसऑनर झाला आहे हा 1 एप्रिलला डिसऑनर झाला आहे. आलं लक्षात. आणि आपल्याला 31 मार्चचं बँक रिकन्सिलेशन बनवायचं आहे. म्हणजे 1 एप्रिलच्या ज्या पुढच्या एंट्रीत ना पासबुकमधल्या त्या आपल्याला घ्यायचीच गरज नाही. त्यामुळे याचा इफेक्टच द्यायचा नाही आहे. कारण तो चेक डिसऑनर झाला 1 एप्रिलला. आता 1 एप्रिलला जर डिसऑनर झाला
तर त्याची जी एंट्री आहे ती एप्रिलच्या रिकन्सिलेशनमध्ये येईल, पण मार्चच्या नाही. आपल्याला मार्चचं रिकन्सिलेशन करायचं आहे, त्यामुळे याचा काही इफेक्ट द्यायचा नाही, ना ॲड करायचं ना लेस करायचं. ही ट्रान्झॅक्शन तुम्हाला इग्नोर करायला लागेल. त्याच्यानंतर पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे, बँक हॅड अ क्रेडिट हर अकाउंट विथ ₹2,800 फॉर इंटरेस्ट कलेक्टेड बाय देम ऑन हर बिहाफ, बट द सेम वॉज नॉट एंटर्ड इन द कॅशबुक. म्हणजे इथे इंटरेस्ट कलेक्ट केला आहे बँकेने, तर तो पासबुकच्या क्रेडिटला येईल. त्याच्यानंतर आउट ऑफ 20,500 पेड इन बाय मिसेस राणी इन कॅश अँड बाय चेक ऑन 31st March, चेक अमाऊंटिंग टू 7,500 वेअर कलेक्टेड ऑन 7th April. म्हणजे फक्त 7,500चे चेक, हे चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड आहेत, तर ते कॅशबुकच्या डेबिटला येतील. त्याच्यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन, आउट ऑफ चेक अमाऊंटिंग टू 7,800 drawn by her on 27th March, a check for ₹2,500 was encashed on 3rd April. तर हा 2,500चा चेक आहे, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. त्याच्यानंतर बँकेने चुकीचं डेबिट आणि चुकीचं क्रेडिट केलेलं आहे. बँकर सीम्स टू हॅव गिवन अ रॉंग क्रेडिट. म्हणजे चुकीचं क्रेडिट 500चं दिलं पासबुकच्या क्रेडिट साईडला बाय हर इन अकाउंट नंबर 8765, आणि चुकीचं डेबिट 300चं दिलं. एक चुकीचं क्रेडिट 500चं दिलं आहे, चुकीचं डेबिट 300चं दिलेलं आहे. त्याच्यानंतर अ चेक ऑफ ₹1,000 एंटर्ड इन कॅशबुक बट ओमिटेड टू बी बँक. म्हणजे आपण 1,000ची एंट्री कॅशबुकमध्ये केली, पासबुकमध्ये नाही केली, म्हणजे चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड सारखं आहे. त्याच्यानंतर अ बिल्स रिसिबल फॉर ₹2,500 प्रिव्हियसली डिसऑनर्ड डिस्काउंट, बिल डिसऑनर्ड झालं, डिस्काउंट केलेलं, तर ते पासबुकच्या डेबिटला येतं. त्याच्यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन खूप महत्त्वाची आहे. अ बिल फॉर ₹10,000 वॉज रिटायर्ड. म्हणजे ते डिस्काउंटने पे केलेलं आहे बाय द बँक अंडर द रिबेट ऑफ 175. म्हणजे 175 बँकेनी ॲक्च्युली आपल्याला जे पैसे मिळाले ते 175 कमी मिळाले, पण बँकेत पूर्ण ₹10,000 क्रेडिट केले, त्यामुळे बँकेच्या क्रेडिटला ₹175 जास्त आहे. बँकेच्या क्रेडिटला ₹175 जास्त आहे. त्याच्यानंतर अ चेक ऑफ ₹2,400 डिपॉझिटेड इन टू बँक बट ओमिटेड टू बी रेकॉर्डेड. म्हणजे चेक डिपॉझिट केला पण तो कॅशबुकमध्ये रेकॉर्ड केला नाही. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. हा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जो दिला आहे बॅलन्स, तो तुम्हाला पासबुकचा ओव्हरड्राफ्ट दिला आहे. पासबुकचा ओव्हरड्राफ्ट पासबुकच्या डेबिट साईडला येतो. पासबुकचा ओव्हरड्राफ्ट कुठे येतो? पासबुकच्या डेबिट साईडला. तर आता रफमध्ये कॅशबुक पासबुक काढूया. तर हा 27वा प्रॉब्लेम आपण सॉल्व करतोय. त्याच्यात पहिलं कॅशबुक आहे, नंतर पासबुक आहे. पासबुकचा ओव्हरड्राफ्ट आहे, म्हणजे पासबुकच्या डेबिट साईडला. तर डेबिट साईड स्टार्टिंग पॉईंट आहे, ती तुम्हाला मायनस करायला लागेल. क्रेडिट साईड ही अपोजिट साईड आहे, ही तुम्हाला प्लस करायला लागेल. स्टार्टिंग पॉईंट डेबिट साईड ती लेस करायची आणि अपोजिट साईड क्रेडिट आहे ती प्लस करायची. ठीक आहे, तर आपला स्टार्टिंग पॉईंट आपला लक्षात आला, डेबिट साईड आहे. नंतर पासबुक बनवूया आपण. पासबुकमध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, $33,575.
त्याच्यानंतर पहिली ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला इग्नोर करायला सांगितली, कारण चेक जो डिसऑनर झाला आहे तो 1 एप्रिलला झाला आहे आणि आपण मार्चचं बनवतोय, त्यामुळे पहिली इग्नोर करायची. त्याच्यानंतर दुसरी, इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक, म्हणजे बँकेने इंटरेस्ट कलेक्ट केला आहे ते पासबुकच्या क्रेडिटला येणार. इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. त्याची अमाऊंट आहे 2800. त्याच्यानंतर बँकेने काय केलं, चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 7,500 आहेत. कॅशबुकच्या डेबिटला चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. त्याच्यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 2,500. त्याच्यानंतर रॉंग क्रेडिट आणि रॉंग डेबिट बँकेने दिलं आहे. रॉंग क्रेडिट दिलं आहे 500चं पासबुकच्या क्रेडिटला. रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक. आणि रॉंग डेबिट दिलं आहे 300चं. रॉंग डेबिट गिवन बाय बँक. त्याच्यानंतर ₹1,000 चेक आपल्या एंटर केलं, म्हणजे कॅशबुकमध्ये रेकॉर्ड केलं, पण तो बँकेत नाही टाकला. म्हणजे इकडे चेक एंटर्ड ओमिटेड टू बी बँकड. चेक recorded in cash book, check recorded in cash book, omitted to be banked, omitted to be banked. त्याच्यानंतर 5,200चं बिल डिस्काउंट डिसऑनर्ड झालं तर ते पासबुकच्या डेबिटला. बिल डिस्काउंटेड डिसऑनर्ड नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. त्याची अमाऊंट आहे 5,200. नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बिल्स पेबल रिटायर्ड झालाय आणि बँकेने पूर्ण 10,000 रेकॉर्ड केले. खरं 10,000तनं 175 वजा करून उरलेली अमाऊंट रेकॉर्ड करायला पाहिजे होती, पण बँकेने पूर्ण अमाऊंट रेकॉर्ड केली, म्हणजे 175 रुपये जास्त रेकॉर्ड केले. तर याचं तुम्ही डिस्क्रिप्शन लिहायचं. Recorded ₹10,000. Bill retired recorded ₹10,000 in passbook. Bill retired recorded ₹10,000 in passbook. म्हणजे 175 पण एक्स्ट्रा ॲड केली त्यांनी, तेवढाचा डिफरन्स आपल्याला दाखवायचा आहे. त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड बट नॉट रेकॉर्डेड, म्हणजे आपण बँकेत चेक डिपॉझिट केले पण ते रेकॉर्ड नाही केले आपल्या कॅशबुकमध्ये. तर ही एंट्री कॅशबुकच्या पासबुकच्या क्रेडिटला येईल. चेक डिपॉझिटेड बट नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. बट
recorded in cash book. त्याची अमाऊंट आहे 2400. ठीक आहे. तर आपल्या वर्किंग करून झालं. आता आपल्याला आन्सर सॉल्व करायचा आहे. तर इकडे इन द बुक्स ऑफ आहे मिसेस राणी, आणि बँक रिकन्सिलेशन बनवायचं आहे 31 मार्च 2018चं. इथे तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट दिला आहे पासबुकचा, बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर पासबुक. त्याची जी अमाऊंट आहे ती 33,575 आहे. आणि याच्यात ॲड करायचं, त्याच्यात काय काय ॲड करायचं आहे आपल्याला. चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 2,500. त्याच्यानंतर ॲडमध्ये अजून हे 2800 येतील. इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. त्याच्यानंतर रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक 500. त्याच्यानंतर बिल रिटायर्ड रेकॉर्डेड ₹10,000 इन पासबुक 175. त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड बट नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 2400. तर यांची टोटल घ्यायची आणि वरच्या ओव्हरड्राफ्टमध्ये ती ॲड करायची. $8,375 टोटल आहे आणि ती ओव्हरड्राफ्टमध्ये ॲड करून आपला आन्सर येणार 41,950. आता याच्यात लेस काय काय करायचं आहे. लेसमध्ये पहिलं चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 7,500. त्याच्यानंतर चेक recorded in cash book but omitted to be bank 1,000. त्याच्यानंतर wrong debit given by bank 300. Bill discounted dishonor not recorded in cash book.
आता यांची टोटल घ्यायची. यांची टोटल 14,000 आली. ती 14,000 वरच्या अमाऊंटमधनं लेस करायची आणि तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट कॅशबुक सांगेल 27,950 पासबुकचा बँक ओव्हरड्राफ्ट कॅशबुकचा. तर हा आपला प्रॉब्लेम झाला. आता याच्यानंतर आपण 29 प्रॉब्लेम घेऊया. 28वा होमवर्क आहे. 29वा प्रॉब्लेम मी वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे याच्यात तुम्हाला प्रिपेअर द बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ऑफ मेसर्स आर.के. ब्रदर्स. आर.के. ब्रदर्सचं तुम्हाला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट व्हायचं आहे as on 30th June 2018 from the following particulars given below. तर इथे पण बँकेचा पासबुकचा डेबिट बॅलन्स दिला आहे. पासबुकचा डेबिट बॅलन्स म्हणजे हा पण मागच्या प्रॉब्लेम सारखाच आहे. याच्यात पण तुम्हाला ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन दिले. तर आता पहिली ट्रान्झॅक्शन a check of rupees, the check worth rupees 400 directly deposited into bank. म्हणजे चेक डायरेक्टली बँकेत डिपॉझिट केला तर तो पासबुकच्या क्रेडिटला जाईल. त्याच्यानंतर आउट ऑफ द चेक इश्यूड वर्थ 34,000 चेक अमाउंटेड टू 20,000 ओनली वेअर प्रेझेंटेड फॉर पेमेंट. म्हणजे 34 पैकी 20,000चे चेक पेमेंट केले होते, बाकीचे 14,000 पे करायचे बाकी आहेत. त्याच्यानंतर चेक फॉर ₹10,000 रिसिव्ड अँड एंटर्ड इन द कॅश बुक बट इट वॉज नॉट सेंड टू द बँक. म्हणजे 4,000चा चेक आपल्याला मिळाला पण तो बँकेत पाठवला नाही. त्याच्यानंतर चेक वर्थ ₹20,000 हॅज बीन sent to bank for collection but the collection was as under. तर आपले 20,000चे चेक आपण कलेक्शनला पाठवले होते पण त्याचा रिपोर्ट अशा प्रकारे होता. टोटल 14,000चे चेक फक्त क्लिअर झालेले 30 जूनला, बाकी 4,000चा चेक 10 जुलैला क्लिअर झाला आणि 2,000चा चेक 12 जुलैला क्लिअर झाला. म्हणजे 6,000चे चेक क्लिअर व्हायचे बाकी आहेत. त्याच्यानंतर डायरेक्ट पेमेंट ऑफ ₹600 बँकेने डायरेक्ट पेमेंट 600चं केलं पासबुकच्या डेबिटला. नंतर इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट हे पण पासबुकच्या डेबिट साईडला येणार 1,600 रुपये. बँक चार्जेस वर्थ ₹80 हॅज एंटर ट्वाईस इन कॅशबुक. म्हणजे कॅशबुकच्या क्रेडिटला एकदा येणार. आणि इन्शुरन्स चार्जेस 770 रुपये बँकेने पे केला पासबुकच्या डेबिट साईडला. आणि शेवटची ट्रान्झॅक्शन क्रेडिट साईड ऑफ बँक कॉलम ऑफ कॅशबुक वॉज अंडर कास्ट. म्हणजे कॅशबुकची क्रेडिट साईड कमी होती, म्हणजे पासबुकची डेबिट साईडला 2,000 एक्स्ट्रा असणार. ठीक आहे. तर आपण मगासारखा प्रॉब्लेम स्टार्ट करूया. हा प्रॉब्लेम 29 आहे.
तुमचा डेबिट बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि याची जी अमाऊंट आहे ट्रान्झॅक्शन आपल्याला दिली. पहिली ट्रान्झॅक्शन डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर 400. त्याच्यानंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 14,000. $34,000 वजा 20,000 14,000. त्याच्यानंतर चेक रिसिव्ड बट नॉट सेंड टू बँक फॉर कलेक्शन, कॅशबुकच्या डेबिटला 4,000. त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड बट नॉट करेक्टेड 4 आणि 2 6,000. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट 1,600. नंतर बँक चार्जेस 2दा रेकॉर्ड केले कॅशबुकच्या क्रेडिटला. नंतर इन्शुरन्स प्रीमियम
त्याच्यानंतर कॅशबुकचं क्रेडिट साईड अंडर कास्ट आहे, पासबुकच्या डेबिटला अंडर कास्टिंग ऑफ क्रेडिट साईड ऑफ कॅशबुक. ओके, तर सगळ्या ट्रान्झॅक्शन झाल्या. आता आपण ॲड आणि लेस करूया. In the books of Messrs. R.K. Brothers. बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट आहे 30 जून 2018. तर आता इथे तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट दिला आहे पासबुकचा. पासबुकचा ओव्हरड्राफ्ट आहे 25,000. त्याच्यानंतर ॲडमध्ये चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 14,000. त्याच्यानंतर बँक चार्जेस रेकॉर्डेड ट्वाइस इन कॅशबुक 80. Direct deposit by customer not recorded in cash book charge sheet. तर हे 3 आयटम आले, यांची टोटल घ्यायची. त्याच्यानंतर ते वरच्या ह्याच्यात ॲड करायचे. नंतर लेसमध्ये चेक रिसिव्ड बट नॉट सेंड टू बँक फॉर कलेक्शन 4,000. त्याच्यानंतर
चेक्स डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 6,000. Interest on OD not recorded in cash book. त्याच्यानंतर insurance premium paid by bank not recorded in cash book. आणि अंडर कास्टिंग ऑफ क्रेडिट साइड ऑफ कॅश बुक 2,000. ओके. तर 600 रुपयाची एक ट्रान्झॅक्शन आपली राहिली. डायरेक्ट पेमेंट मेड बाय बँक पासबुकच्या डेबिटला. ओके. तर हे सगळ्या आयटमची टोटल ॲड करून मग लेस करायची. $14,270 ही लेस करायची. म्हणजे तुम्हाला कॅशबुकचा ओव्हरड्राफ्ट मिळेल 25,210. ओके. तर हा प्रॉब्लेम झाला. आता शेवटचा प्रॉब्लेम आपण करणार आहोत 30वा. आता हा जो प्रॉब्लेम आहे याच्यात बँक अकाउंट ऑन 30th September 2018 the bank account of XYZ according to the bank column of the cash book was overdraft. तर इकडे कॅशबुकचा ओव्हरड्राफ्ट दिला आहे 8,062 रुपयाचा. आता याच्यात तुम्हाला कॅशबुक पण करायचं आहे, ॲडजस्टेड कॅशबुक करायचं आहे आणि मग BRS करायचं आहे. त्याच्यात आता पहिली जी ट्रान्झॅक्शन आहे 11,40,000 तर ती चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड ती BRS मध्ये येणार. नंतर पेमेंट बाय चेक फॉर ₹18,000 हॅज ओनली एंटर्ड ट्वाइस इन कॅश बुक.
म्हणजे 18,000चे जे चेक आहे ते कॅशबुकच्या क्रेडिटला दोनदा रेकॉर्ड केलं. म्हणजे ही एंट्री तुम्हाला डेबिटला रेकॉर्ड करायला लागेल. त्याच्यानंतर 1,15,400चा बँकेने आपल्याला क्रेडिट दिला आहे पण ॲडव्हान्स नाही मिळाला. म्हणजे इथे ही एंट्री कॅशबुकच्या डेबिटला रेकॉर्ड करावी लागेल. नंतर बँक चार्जेस अमाऊंटिंग टू 280 म्हणजे ही कॅशबुकच्या क्रेडिटला. नंतर बँकेने चुकीचं क्रेडिट दिलं आहे 30,000चं, हे रिकन्सिलेशन पासबुकच्या क्रेडिटला येईल. नंतर बिल्स ऑफ एक्सचेंज 1,60,000चं डिसऑनर्ड केलं, डिस्काउंटेड बिल डिसऑनर कॅशबुकच्या क्रेडिटला. नंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड रिकन्सिलेशनमध्ये कॅशबुकच्या क्रेडिटला. नंतर बिल्स पेबल 2 लाख पे केले, बिल्स पेबल 2 लाख पे केले कॅशबुकच्या क्रेडिटला. आणि बिल्स रिसिबल 60,000 त्याच्यातनं डिस्काउंट 1,000 कलेक्ट केला तर ते डेबिटला. ठीक आहे. तर आता इथे ॲडजस्टेड कॅशबुक करायचं आणि रिकन्सिलेशन करायचं. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. हा जो आहे 30वा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात तुम्हाला पहिलं ॲडजस्टेड कॅशबुक बनवायचं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे कॅशबुकचा ओव्हरड्रॉन आहे म्हणजे क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. त्याची जी अमाऊंट आहे 8,062. त्याच्यानंतर पहिली ट्रान्झॅक्शन चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड तिकडे येणार नाही. नंतर चेक पे केला तो एंटर दोनदा केला तर ते कॅशबुकच्या डेबिटला येणार. टू पार्टीज अकाउंट 18,000. चेक पेड रेकॉर्डेड ट्वाइस. त्याच्यानंतर पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे 1,15,400 डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर आहे. तर डेबिटला टू कस्टमर अकाउंट 1,15,400 कस्टमर अपॉस्ट्रोफी एस. त्याच्यानंतर पुढे 280चे बँक चार्जेस आहेत क्रेडिटला बाय बँक चार्जेस 280. त्याच्यानंतर 30,000 बँकेची चूक झाली आहे ती रिकन्सिलेशनमध्ये येईल. नंतर 1,60,000 बिल डिस्काउंटेड डिसऑनर्ड झालं क्रेडिटला बाय कस्टमर. बिल डिस्काउंटेड डिसऑनर्ड. त्याच्यानंतर बिल्स पेबल 2 लाख पे केले. त्याच्यानंतर बिल्स रिसिएबल 60,000 1,000 गेले 59,000 मिळाले.
इथे आता कॅशबुकचा बॅलन्स आपण काढूया. कॅशबुकची क्रेडिटची टोटल आपण घेऊया. तर ती आहे 388,342 आणि त्याच्यातनं डेबिट साईड मायनस करून ॲडजस्टेड ओव्हरड्राफ्ट आपण काढूया. तर इकडे ॲडजस्टेड ओव्हरड्राफ्ट आपला आला आहे 195,942. एक 1,60,000 तर आपला बॅलन्स झाला 175,942. टू बॅलन्स कॅरी फॉर्वर्ड. आता हे झाल्यावर तुम्हाला रफमध्ये कॅशबुक आणि पासबुक बनवायचं आहे आणि मग BRS बनवायचं. इकडे हा ओव्हरड्राफ्ट इथे क्रेडिटला येईल. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि आता इकडे पहिली ट्रान्झॅक्शन चेक डिपॉझिटेड बट नॉट कनेक्टेड 11,14,000. डिपॉझिटेड बट नॉट कनेक्टेड 11,14,000. त्याच्यानंतर बँकेने चुकीचं क्रेडिट दिलं आहे पासबुकच्या क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. कॅशबुकच्या क्रेडिटला त्याची जी अमाऊंट आहे 13,46,000.
तर हे आपलं रफ वर्क करून झालं, वर्किंग नोट. आता आपण आन्सर स्टेटमेंट बनवूया रिकन्सिलेशनचं. इकडे इन द बुक्स ऑफ लिहायची गरज नाही. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ॲज ऑन 30 सप्टेंबर 2018. तर इकडे बँक ओव्हरड्राफ्ट दिला आहे कॅश बुकचा. त्याची अमाऊंट आहे, आपण मगाशी काढली, 175,942. आता इथे तुम्हाला ॲड काय काय करायचं आहे. ॲड पहिलं चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 13,46,000 करायचं आहे. त्याच्यानंतर रॉंग क्रेडिट गिवन बाय बँक 30,000 ॲड करायचं आहे. या दोन गोष्टी ॲड करायच्या आपल्याला. आणि चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड लेस करायचं. लेस करून आपल्याला आन्सर मिळेल 4,37,000. ॲक्च्युली ही साईड मायनस पाहिजे, ही साईड प्लस पाहिजे. चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 11,14,000 प्लस करायचं.
मेसमध्ये चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड 13 लाख येत आहे. या दोघांची टोटल लेस करायची 16,64,000. तर इकडे ॲक्च्युली पासबुकचा साधा बॅलन्स येईल, कारण ही टोटल त्याच्यापेक्षा मोठी आहे. बँक बॅलन्स ॲज पर पासबुक येईल. उत्तर मायनसमध्ये येत आहे ना, ओव्हरड्राफ्टपासून स्टार्ट केली, उत्तर मायनसमध्ये येत आहे, म्हणजे हा बँक बॅलन्स होऊन जाईल पासबुकचा. ओके, हा प्रॉब्लेम झाला, आपलं लेक्चरही झालं. सगळ्यांना थँक्यू.